नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारा चपातीपासून पिझ्झा बनवणार आहोत. खूप छान चविष्ट असा हा पिझ्झा तयार होतो. तर आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीचा पिझ्झा बनवणार आहोत. तर हा पिझ्झा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे आता भाज्या आपण छान बारीक चिरून घेणार आहोत. तर इथे मी कांदा घेतलेला आहे. कांदा छान आपण बारीक चिरून घेणार आहोत. त्याच्यानंतर टोमॅटो छान बारीक चिरून घेणार आहोत. तर इथे आपण कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरचीचा वापर करणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. तर इथे कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची छान बारीक चिरून झालेली आहे. तर इथे आता आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा जिरे. काळी मिरी आणि जिरे छान स्लो गॅसवर आपण भाजून घेणार आहोत. तर इथे आता 1 चमचा काळी मिरी घेतलेला आहे आणि 1 चमचा जिरे. स्लो गॅसवर आपण छान भाजून झालेलं आहे काळी मिरी आणि जिरे. आता ते पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट. आता आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक अशी पावडर करून घेणार आहोत. तर इथे आता आपण हा मिक्सरमध्ये छान मसाला तयार करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता काळी मिरी, जिरे आणि लाल तिखट आणि मीठ छान बारीक करून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पावडर छान करून झालेली आहे आणि आता आपण पिझ्झा करायला घेणार आहोत. तर शिल्लक राहिलेली चपाती घेतलेली आहे आणि चपातीवर आपण इथे पिझ्झा सॉसचा वापर करणार आहोत. तर चपातीवर अशा पद्धतीने आपण पिझ्झा सॉस छान सर्व बाजूने छान अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत. तर इथे चपातीला छान पिझ्झा सॉस लावून झालेला आहे आणि इथे आता आवडीनुसार भाज्यांचा वापर करायचा आहे. तर प्रथम आपण इथे सिमला मिरची छान अशा पद्धतीने आपण पसरवून झालेली आहे. त्याच्यानंतर टोमॅटो आणि आता आपण इथे कांद्याचा वापर करणार आहोत. इथे कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची छान पसरवून झालेली आहे आणि आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे, भाज्या छान पसरवून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे काळी मिरी आणि जिऱ्याचा, तो मसाला आपण अशा पद्धतीने थोडा आपण वरून छान अशा पद्धतीने पसरवणार आहोत. तर ह्या मसाल्यामुळे खूप छान अशी चव येते या पिझ्झाला. नक्की असा हा पिझ्झा बनवून बघा. तर इथे आपण मसाला छान पसरवून झाल्यानंतर आता वरून आपण इथे आपण आता चीजचा वापर करणार आहोत. किसणीवर अशा पद्धतीने आपण छान चीज अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने छान पसरवून घेणार आहोत. तर इथे आपण आता चीज छान किसून झालेला आहे आणि चीज किसून झाल्यानंतर आपण त्याच्यावर जो मसाला तयार करून घेतलेला आहे काळी मिरी आणि जिरेचा, तो आपण अशा पद्धतीने थोडासा मसाल्याचा वापर करायचा आहे आणि वरून अशा पद्धतीने सिमला मिरची आणि टोमॅटोचा वापर करायचा आहे. तर इथे आपला हा चपाती पिझ्झा छान तयार झालेला आहे आणि आता आपण स्लो गॅसवर तवा छान गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर थोडंसं आपण बटरचा छान वापर करणार आहोत. बटर छान मेल्ट झाल्यानंतर आपण जो पिझ्झा तयार करून झालेला आहे तो अशा पद्धतीने आपण तव्यावर छान भाजून घेणार आहोत. तर आता आपण इथे झाकण ठेवून अगदी 2 मिनटासाठी छान स्लो गॅसवर वाफ देणार आहोत. तर इथे 2 मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता छान असा आपला चपातीचा पिझ्झा तयार झालेला आहे आणि आता तो आपण काढून घेणार आहोत. खूप छान चविष्ट असा हा पिझ्झा तयार होतो. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा. तर आता इथे आपण हा पिझ्झा कट करून घेणार आहोत. तर इथे आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे तुकडे करू शकता. तर आपण आता पिझ्झा कटरने पिझ्झा छान आपण कट करून घेणार आहोत. तर हा पिझ्झा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा तयार होतो. तर इथे छान असा पिझ्झा आपण कट करून झालेला आहे आणि आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर इथे आपला हा चपाती पिझ्झा छान तयार झालेला आहे. वरून आवडत असल्यास तुम्ही टोमॅटो सॉसचा वापर करू शकता. तर हा चपातीचा पिझ्झा तुम्ही अगदी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मधल्या वेळेत खायला देऊ शकता. तर खूप छान असा चविष्ट असा हा पिझ्झा तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.